पुण्यात अवकाळी पावसाने पुण्यातल्या शहरी लोकांचा फार अवस्था करून टाकलेली आहे. मला वाटलं डीमार्टमध्ये गर्दी नसेल म्हणून मी ज्वारी संपली म्हणून डीमार्टला गेले. मला वाटलं ज्वारी घ्यावे 5 किलो तरी आणि आपलं दळण करून घ्यावं. पण मला डीमार्टमध्ये कोणीच दिसत नव्हतं. मला वाटलं आज डीमार्टला सुट्टी आहे की काय, बंद आहे की काय डीमार्ट. मग 1-2 जणं तर दिसले. म्हणलं चला आता आपण डीमार्टला आलो, काहीतरी खरेदी होईल. आणि डीमार्ट पण चालू आहे. डीमार्ट कोणत्या दिवशी बंद असतं मला काही माहीत नव्हतं, पण आले तेव्हा कोणीच दिसत नव्हतं. पुण्यात असा पावसाने थैमान घातलेला आहे, झोडपून काढलं सगळ्या पुणेकरांना. खरं सांगते, तुमच्याकडे किती पाऊस आहे तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. पुण्यात किती लोक राहतात त्यांनी मला जरा कमेंटमध्ये सांगा. रेड हार्ट द्या जरा कमेंटमध्ये. ट्रॉली घेतली आहे, आता चाललो आहे काय घ्यावं. मॅगी पण घ्यायची होती आयुषसाठी. आयुषला बिस्किटं आवडतात, बिस्किटं घ्यायची होती. बघूया म्हणलं काय काय आवडेल ते घ्यावं. मित्रांनो, फक्त घरात किराणा भरण्यासाठी मी कमवण्यासाठी निघले. घरात किराणासुद्धा नसायचा आणि आज अशी अवस्था आहे की आम्ही मॉलमधून घेतो आहे. म्हणजे पर्स पूर्ण धुंडाळली तर 50 पैसे सापडणार नाही. अशा दिवसापासून या दिवसापर्यंतचा प्रवास म्हणजे अगदी थकवणारा होता. सोबत कुणाची नाही आहे, पण एवढं हायसा आहे की आपण आपल्या पैशाने कमीत कमी खाण्यापिण्याच्या वस्तू तरी घेऊ शकतो. जास्त पोटाला मारावं लागत नाही. पण एक काळ असा होता की घरात दूध नाही, तरकारी नाही आणि राशनही नाही. आणि मला जॉब पण नव्हता. ग्रॅज्युएट झालेली मी, घरात बसून मला करमत नव्हतं. काय करावं हा प्रश्न पडत होता. शेवटी माझी मैत्रीण बोलली, तू पार्लरचा कोर्स कर, मी तुला शिकवते. मग मी बोलले की करायचं असेल तर जरा चांगलंच करते, कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूटला जॉईन करते. मग माझ्या मैत्रिणीने मला VLCCचं नाव सजेस्ट केलं. आणि औंधला, पुणे ते औंध, चिंचवड ते औंध, पुणे म्हणण्यापेक्षा मी चिंचवड स्टेशनला राहायचे बघा, इंदिरानगरमध्ये. मला ओळखत असतील बरेच जण. अशा एरियातून बाहेर निघायचं, 2 मुलांना सांभाळायचं, स्वतःचा जॉब करायचा, कोर्स करायचा, विचारसुद्धा मनात यायचा नाही. माझा मुलगा बघा माझे व्हिडिओ कसे काढतोय. मी हे लपून ठेवलं. मजा करत होते. सगळ्यांनी असा व्हिडिओ शूट केला होता म्हणून मी पण शूट केला. ज्वारी घ्यायची होती. ज्वारी 44 रुपये किलो इथं आहे आणि आमच्या चिंचवड गावात म्हणजे रस्टन कॉलनीत आमच्या ज्वारी 58 रुपये किलो आहे. कोणीतरी आतून वालेला येऊन सांगा. डीमार्टमध्ये 44 रुपये किलो ज्वारी आहे. गहूसुद्धा इतके स्वस्त आहे, पण आमच्या कॉलनीमध्ये खूप महाग देतात बरं का. गहू चांगले असतात नो डाऊट, पण इतके महाग काय, 10-10 रुपयांनी महाग करतात का. आई आप्पा, आयुषला ज्वारी लागते, जरा गावावरून ज्वारी पाठवत जावा की हो. कोणीतरी सांगा आमच्या आप्पांना, आयुषसाठी तरी ज्वारी पाठवा. आयुषचा डाएट चालू आहे, तो ज्वारीशिवाय दुसरं काही खात नाही. लाईन लावली आहे बघा. आता माझा नंबर कधी येतो माहीत नाही. ज्वारी आमच्या गावाच्या चांगल्या असतात. कोण राहतं लातूरला, त्यांच्या ज्वारी जरा चेक करा. मी जामखेडची ज्वारी घेतली होती अतुलवाल्याकडून. त्याच्याकडे 58 रुपये किलो ज्वारी होती. मला वाटलं खरंच असेल 58 रुपये किलो. मग माझी मैत्रीण बोलली, अरे डीमार्टला जा, डीमार्टला स्वस्त असतं. मग मी आता एवढ्या पावसातसुद्धा डीमार्टमध्ये खरेदी करायला आलेली आहे. तुम्हाला तुमच्या एरियामध्ये ज्वारी कशी किलो आहे जरा कमेंटमध्ये सांगा बरं. अरे बापरे, ही डाळ बघा खूप पिवळी दिसते. हळद तर लावलेली आहे का हो. बघा आता माझं झालं, आता सगळी पॅकिंग झालेली आहे. म्हणलं आता चला हो. आमचा आयुष बघा माझे व्हिडिओ असे इतके जवळून काढतोय, चांगलेच नाही आलेले. व्हिडिओग्राफर कोण असेल तर जरा मला नंबर द्या बरं तुम्ही कमेंटमध्ये, मी तुम्हाला बोलवून घेईल. मग असं यावं लागेल डीमार्टला वगैरे पण माझ्यासोबत. बघा आता लाईन इतकी आहे बिलिंगसाठी, विचारायला नको. तोवर काहीतरी घेऊ का. तुम्हाला काय आवडलं असेल तर सांगा मला, मग मी ते पण देते. मला अशी खूप मज्जा येते हो शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करायला, पण बिल देताना रडायला येतं. बिल देताना खूप रडायला येतं. आयुषला बोलले तुला काय घ्यायचं असेल तर घेऊन ये शेव वगैरे, पण तो काही घेऊन आलेला नाही आहे. मी त्याला मॅगी घेतली, बिस्किट घेतलं, गहू आणि ज्वारी घेतली. आता काही बिल जास्त होणार नाही म्हणून 4च वस्तूंची कुठं बिलिंग होती आहे का ते बघत होते.
मी असं जंक फूड वगैरे जास्त खात नाही हो. जास्त करून मी पण डाएट करते आणि आमचा आयुष पण जिमिंग करतो, तर तो पण डाएट करतो. कोणाला डाएट पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला डाएट पाठवेल माझा. मी डायटिशियन पण आहे तशी म्हणजे VLCCमधून केलेले मी डायटिशियनचं. आणि वेट लॉसमध्ये तर मी आत्तापर्यंत 1 लाख तरी क्लाइंट केलेले आहेत मी वेट लॉसचे. माझा जर्नी वेट लॉसचा खूपच अवघड होता बरं का. मी पण 86पासून माझं वेट कमी केलेलं आहे. कोणाला खरं वाटो नाही वाटो जेवढे मला ओळखतात त्यांना माहिती आहे. एज ऑफ 26मध्ये मी 86 kg होते. आणि मला थायरॉइड म्हणजे हायपर थायरॉइड होता. 18+ होता माझा थायरॉइड. TSH लेवल माझं 18 होतं. बघा या मॅडमला मी विचारलं नारळची किंमत. नारळ इथे 38 रुपयाला आहे. आमच्या कॉलनीमध्ये मग 30 रुपयाला नारळ आहे. डीमार्टमध्ये एवढ्या गोष्टीची जरा तफावत आली, नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी स्वस्तच होत्या. आणि तुम्ही दर महिन्याला कितीचा किराणा भरता मला सांगा. माझे 700 रुपये